नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रीशा करिअर्स मध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण परत एकदा शेकडेवारी या प्रकरणावरील पोलीस गण नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रीशा करिअर्स मध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी परत एकदा शेकडेवारी या प्रकरणावरील अंकगणिताचे काही महत्त्वाचे प्रश्न. हो मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये जे काही अंकगणिताचे शेकडेवारी या प्रकरणावरील महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला वारंवार विचारण्यात येतात, अशा प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न जे आपण आज घेणार आहोत ते प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये 2023-2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेले आहे. असेच प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्न क्रमांक पहिला बघण्यापूर्वी तुम्ही जर ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला. आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला लातूर पोलीस 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा आहे मित्रांनो की एक शेअर 550 रुपयांना विकत घेतला. एक शेअर आहे, ठीक आहे. एक शेअर तो 550 रुपयाला विकत घेतला आणि त्यावर कंपनीने 110 रुपये लाभांश दिल्यास म्हणजे त्याला 110 रुपयाचा काय झाला आहे, नफा झाला आहे. 550 रुपयावर 110 रुपयाचा नफा दिल्यास उत्पन्नाचा दर किती? तुम्हाला ते जे तुम्हाला जो नफा दिलेला आहे 550 वर 110 रुपये नफा दिला आहे, तर तो नफा तुम्हाला शेकडेवारीमध्ये काढायचा आहे. अत्यंत सोपा प्रश्न आहे. बघा, 550 वर किती रुपयाचा लाभांश झालाय मित्रा? 110 रुपयाचा लाभांश झाला आहे. तर 100% किती तुला टक्केवारीमध्येच काढायचं आहे. हा शून्य याच्यासोबत कॅन्सल झाला. ठीक आहे. 55 एक 55, 55 दोन्ही 110 आणि 2 गुणिले 10 म्हणजे 2 20%. ठीक आहे. म्हणजे लाभांश किती टक्क्यात झाला आहे? 20%चा झाला आहे. आणि 20% म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. अशा प्रकारचा प्रश्न लातूर पोलीस 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. प्रश्न अतिशय सोपी तुम्हाला या परीक्षेत विचारण्यात येतात. फक्त तुला व्यवस्थित सराव करायचा आहे. ठीक आहे. तर हा होता रे मित्र आपला प्रश्न क्रमांक पहिला. चला बघूया प्रश्न क्रमांक दुसरा. प्रश्न क्रमांक दुसरा. आता हा प्रश्न जळगाव पोलीस 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा आहे की एका संख्येचा 1/3, एका संख्येचा 1/3 10 आहे, तर त्या संख्येचे 50% किती? आता एक संख्या आहे, गृहीत धरा की ती संख्या कोणती? एक्स आपण त्याला म्हणू. ठीक आहे. त्या संख्येला आपण गृहीत धरलं एक्स ने. तर एक्स ती संख्या आहे. या संख्येचे 1/3, या संख्येचे चे म्हटल्यानंतर गुणाकार 1/3 म्हणजेच 1/3 किती आहे? 10 दिलेले आहे. येते का लक्षात? एका संख्येचे 1/3 किती आहे? हे 10 आहे. ठीक आहे. मग 10 आहे तर ती संख्या कोणती रे मित्रा? तर ती संख्या होईल x बरोबर 1/3 ला इकडे लिहिल्यास 3 आणि 10चा गुणाकार होईल 10×30. म्हणजे ती झाली ती संख्या कोणती? 30. ठीक आहे. आता याच संख्येचे तुला 50% काढायचे आहे. काय काढायचे आहे? 50%. आणि 50% म्हणजेच 50/100. म्हणजेच हा शून्य याच्यासोबत कॅन्सल, हा शून्य याच्यासोबत कॅन्सल. एक्स बरोबर 5×15%. ठीक आहे. 5× किती? 15%. म्हणजे ती संख्या किती टक्के आहे? ती संख्येची 50% त्या संख्येचे सॉरी ही 50% येणार नाही, त्या संख्येचे 50% म्हणजे किती होईल? 15 होईल. आणि 15 म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा. अतिशय सोपा प्रश्न आहे. म्हणजे आपण सुरुवातीला त्या संख्येला एक्स गृहीत धरलं, त्या संख्येला एक्स गृहीत धरलं, त्या संख्येचे 1/3 किती आहे? 10 आहे. म्हणजे 3 आणि 10चा काय होईल? हा इथे भागेला आहे, इकडे गेल्यावर गुणेला जाईल म्हणजे 10×30. मग यात आलेल्या 30चे तुम्हाला 50% काढायचे आहे. 50% म्हणजे 50/100.
शून्य यासोबत कॅन्सल, हा शून्य याच्यासोबत कॅन्सल, 5 त्रिक 15 म्हणजे त्या संख्येचे 50% किती होईल रे मित्रा? 15 होईल. पर्याय क्रमांक दुसरा. तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न होता आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा. तिसरा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक तिसरा. आता हा प्रश्न सुद्धा जळगाव पोलीस 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा आहे, भूषणला दरवर्षी 10% पगारवाढ मिळते. भूषणला दरवर्षी किती टक्के पगारवाढ मिळत आहे? 10% पगारवाढ मिळत आहे. त्याचा पगार सन 2024 मध्ये 20,000 आहे. त्याचा पगार 2024 मध्ये किती होता? 20,000 रुपये. 2024 मध्ये 20,000 रुपये होता. तर सन 2025 मध्ये त्याचा पगार किती होईल? येत्या लक्षात? 2024 मध्ये त्याचा पगार जर 20,000 असेल, 2025 मध्ये त्याचा पगार जर 10% ने वाढत असेल तर 2025 मध्ये त्याचा पगार किती होईल? बघ, अतिशय सोपा प्रश्न आहे. आता 10% वाढ झाला म्हणजे सुरुवातीला 100% पगार होता. 10% वाढ झाला म्हणजे किती झाली? 110%. येतं का लक्षात? बघ, त्याचा पगार सुरुवातीला 100% होता. 10% वाढ म्हणजे तुला 10% काय करावं लागेल? त्याच्यात 100 मध्ये ऍड करावं लागतील. 100 अधिक 10 110%. समजा 10% कमी जर म्हटलं असतं तर 100 वजा 10 म्हणजे 90% लिहावं लागले असते. बघ, समजून घे व्यवस्थित. मग 110% म्हणजे किती रे? 110 भागिले 100. ठीक आहे, 110%चं आपण रूपांतर 100 मध्ये करतो. मग 20,000 वर 110% म्हणजेच हा शून्य याच्यासोबत कॅन्सल, हा शून्य याच्यासोबत कॅन्सल. 11 दोन्ही 22 आणि 22 वर 1 2 3 0 म्हणजेच हा झाला त्याचा पगार 2025चा. 2024 ला त्याचा पगार 20,000 होता. 2025 ला त्याचा पगार 22,000 होता. 22,000 म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला. बघ, अतिशय सोपा प्रश्न आहे. तर भूषणचा पगार 2025 मध्ये 22,000 होईल. पर्याय क्रमांक पहिला. हा प्रश्न तुला जळगाव पोलीस 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. अतिशय सोपा आहे. हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा. नंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक चौथा अमरावती शहर पोलीस 2024 मध्ये विचारण्यात आलेला. डॅश 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 चे 16% बरोबर 88 असेल तर रिकाम्या जागी किती राहील? असा हा प्रश्न तुला विचारण्यात आलेला आहे. मग बघ, काय प्रश्न आहे की डॅश 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 चे 16% बरोबर किती दिले आहे? 88 दिले आहे. ठीक आहे, मग याला आपण गृहीत धरूया की ही जे डॅश आहे याला आपण एक्स गृहीत धरूया. बरोबर 16% किंवा गुणिले 16% म्हणजे 16 भागिले 100 बरोबर 88. ठीक आहे, मग एक्स बरोबर हा 88 जशाच्या तशा 16 भागिले 100 इकडे लिहिल्यास तुला 100 भागेला 16 लिहावी लागतील. 100 भागेला आपण लिहिलं 16. आता भाग दे. 8चा भाग जातो बघ. 11 8 म्हणजे इथे जर आपण 8 दोन्ही 16 आणि 11 8 88. 11 भाग गेला. परत इथे बघ 2 ने भाग दिला म्हणजे इथे 5. ठीक आहे, 11 5 55 आणि 55 वर 1 0 म्हणजेच 550. म्हणजे या रिकाम्या जागी किती येतील रे मित्रा? 550. 550 चे 16% म्हणजेच 88. म्हणजे रिकाम्या जागा भरा. रिकाम्या जागेत 550 येतील. पर्याय क्रमांक पहिला. ठीक आहे, तर असा हा अत्यंत सोपी प्रश्न अमरावती शहर पोलीस 2024 मध्ये विचारण्यात आलेला होता आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा. आता नंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 5वा. ए या व्यक्तीचे उत्पन्न बी या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा 50% कमी आहे तर बी चे उत्पन्न ए च्या उत्पन्नाच्या किती टक्के जास्त आहे? जेव्हा कमी आहे जास्त आहे असा जेव्हा प्रश्न विचारण्यात येतो तेव्हा तुला सरळ सरळ एकच सूत्र वापरायचं आहे. 100 गुणिले एक्स
भागिले 100 वजा x. ठीक आहे. जेव्हा कितीने कमी आहे आणि कितीने जास्त आहे असा प्रश्न विचारला तर हे सरळ सरळ सूत्र वापरायचं आणि एक्सच्या ठिकाणी किती टक्के दिले आहे तुला? 50% दिले आहे. म्हणजेच 100 गुणिले 50 भागिले 100 वजा 50. 100 गुणिले 50 म्हणजेच 5 वर 1 2 3 0 म्हणजेच 5000 भागिले 50. 100 वजा 50 म्हणजे किती? 50. हा शून्य याच्यासोबत कॅन्सल. 5 5 कॅन्सल म्हणजे राहिला किती? 1. 1 वर 2 शून्य म्हणजे किती? 100%. किती मित्रा? 100%. ठीक ठीक आहे. किंवा 5000ला सरळ सरळ 50 भागल्यास किती येतात? 100% येतात. 100% म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला. अतिशय सोपा प्रश्न आहे हा. प्रश्न अमरावती शहर पोलीस 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला होता आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक 5वा. प्रश्न क्रमांक 6वा अमरावती शहर पोलीस 2024 मध्ये विचारण्यात आलेला. एक व्यक्ती आपले मासिक उत्पन्न 12% बचत करतो. जर त्याचा मासिक खर्च 19,360 रुपये असेल तर मासिक उत्पन्न किती? ठीक आहे. आता बघ, त्या व्यक्तीचा पगार, ज्या पगाराचे 12% तो काय करतो? बचत करतो. ठीक आहे. 12% बचत केल्यानंतर किती टक्के तो खर्च करतो? 88%. बघ, लक्षात घे नेहमी, तुला खर्च दिलेला आहे. किती दिला आहे खर्च? 19. त्याचा मासिक खर्च दिला आहे 19,360 रुपये. ठीक आहे. जर तुला नेहमी लक्षात ठेव, जर तुला खर्च दिला असेल तर त्याचं खर्चाची टक्केवारी सुद्धा काढून घ्यावं लागेल. ठीक आहे. एक व्यक्ती 12% बचत करतो. आता बचत करतो 12%, तर खर्च किती झाले मग? 88%. 100%पैकी 12% त्यानं काय केले? बचत केले, सेव्ह केले. तर 88% काय केल्या त्यानं? खर्च केले आहे. आणि तुला इथे खर्चाचे रूप म्हणजे खर्चाची किंमत सुद्धा दिली आहे. मग बघ, x रुपयाचे, समजा त्याचा मासिक उत्पन्न असेल x रुपीज. ठीक आहे. त्याचे मासिक उत्पन्न जर x रुपीज असेल तर त्या x रुपयाचे 88 रुपये 88% त्यानं खर्च केले, बरोबर खर्चाची किंमत. ठीक आहे. हा सुद्धा खर्च, हा सुद्धा खर्च, बरोबरच ते चिन्ह, दोघात चिन्ह. त्या का लक्षात? इकडे जर खर्च दिला असेल तर तुला टक्केवारी सुद्धा खर्चाचीच लिहावं लागेल. इकडे जर बचत दिली असती तर तुला इकडे टक्केवारी बचतची लिहावी लागली असती. ही आहे या उदाहरणाची शॉर्ट ट्रिक्स. मग x बरोबर 88% म्हणजेच 88 भागिले 100 बरोबर 19,360. मग 19,360 88 भागेला 100 इकडे लिहिल्यास 100 भागिले 88 लिही. येते का लक्षात? मग 88 ने याला भाग दे. आता आपल्याला एक म्हणजेच 19,360 ला भाग द्यायचा आहे कितीने? 88 ने. 88 दोने 176. 13तून 6 गेले, 7 राहिले, इथे आले 1 0 परत 6. ते 88 दोने 176. ठीक आहे. आणि हा 0 म्हणजेच 88 न भाग गेला याला किती? 220चा. 220 वर 1 2 0 म्हणजेच किती झालं मित्रा? 22,000. म्हणजेच त्या व्यक्तीचा पगार होता 22,000 रुपये. त्या व्यक्तीचा किती पगार होता? मासिक उत्पन्न किती होते? 22,000. तुला त्याचे मासिक उत्पन्न काढायचे आहे. मासिक उत्पन्न किती? 22,000. पर्याय क्रमांक दुसरा. ठीक आहे. तर हा होता
प्रश्न क्रमांक 6 अमरावती शहर पोलीस 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला होता आणि अतिशय सोपा असा प्रश्न होता. आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंकगणिताचे शेकडेवारी या प्रकरणावरील अंकगणिताचे पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले प्रश्नांचा सराव आपण बघितला. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच प्रकारच्या एका आणखी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.